नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिवसेना सहसचिव स्थानिक माननीय नगरसेवक श्री करण M.K. मडवी यांच्या प्रयत्नातून सत्यम हार्मोनी व यशोदीप हाईट सोसायटीमधील पुलाचे उद्घाटन नवी मुंबई संपर्क प्रमुख माननीय नगरसेवक श्री M.K. मडवी यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी शिवसेना महिला उपजिल्हा संघटक माननीय नगरसेविका सौ विनया M.K. मडवी, माननीय नगरसेवक श्री चेतन नाईक, उपशहर प्रमुख श्री प्रकाश नाईक, युवती जिल्हाधिकारी सौ पूनम आगवणे, महिला संघटिका देशपांडे मॅडम, विभाग प्रमुख श्री संजय मते, उपविभाग श्री रवी तावडे, उपविभाग प्रमुख श्री शैलेश वासनकर, शाखा प्रमुख श्री राजेश धनावडे, तसेच शाखा प्रमुख श्री संतोष गुरव, शाखा प्रमुख श्री मंदार परब, श्री राजू लोखंडे, श्री संदीप गावंड, श्री बाईकराव राजने, श्री हिंदुराज पाटील, श्री माधव साहेब आणि तसेच सर्व सोसायटीचे नागरिक, सर्व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच विविध नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी यशोदीप हाईटची रहिवाशी आहे आणि हा जो रोड होता तो खूप अरुंद होता, त्यामुळे आम्हाला इथून 2 गाड्या क्रॉस होत असताना खूप असं म्हणजे ट्रॅफिक जाम वगैरे असे प्रॉब्लेम्स येत होते. आणि हा नाल्यामुळे वगैरे ते येताना आमची सोसायटी एक 250 फ्लॅटची सोसायटी आहे, एक छानशी सोसायटी आहे, पण हा रोड व्यवस्थित नसल्यामुळं तिकडे येताना थोडंसं लोकांना प्रॉब्लेम होत होता. आणि मी सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू म्हणते आमचे युवा नेतृत्व करणदादा यांना की त्यांनी हे मोठा रोड बनवण्याचं जे त्यांनी काम हाती घेतलं आणि ते थोडंसं वेळ झाला मध्ये पावसामुळं, पण ते खूप छान पद्धतीनं त्यांनी एक रुंद असा रोड आम्हाला दिला, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद आपणास मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल दादांचे खूप खूप आभार. दादांनी खूप महत्त्वाचं खूप मोलाचं काम केलंय, कारण का हा रस्ता खूप लहान होता, आम्हाला येता जाताना खूप त्रास होत होता, पण आता हा मोठा झाला आणि त्यामुळे आता ट्रॅफिकची समस्या होणार आणि शाळेतले मुलंही व्यवस्थित येणार जाणार व्यवस्थित छानपैकी. आता साहेबांनी पण खूप मोठं काम केलं आहे, त्यामुळे पूर्ण आमच्या सोसायटीतर्फे आणि पूर्ण गोठवलीतर्फे साहेबांचं खूप खूप मनापासून आभार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन मानतो. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे, ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचार साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या कलवड ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे. मी सर्वप्रथम ऐरोलीतील सर्व नागरिकांचं, कोटोलीतील सर्व नागरिकांचं, सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो, कारण कारण हा ब्रिज ओपनिंगला टाईम लागला, कारण पावसामुळे हा ब्रिज ओपनिंगचा टाईम लागला की एप्रिल महिन्यापासून पाऊस चालू झालं होतं. आम्हाला ॲक्च्युली या ब्रिजचं उद्घाटन मे महिन्यामध्ये करायचं होतं, पण पावसामुळे आम्हाला टाईम लागलं. आणि जे अरुंद ब्रिज होतं त्या ब्रिजला आम्ही मोठं केलेलं आहे, कारण की इकडच्या नागरिकांच्या समस्या होत्या, कारण की तो जो पहिल्याचा ब्रिज होता तिकडनं 2 गाडी पास जर झाले तर त्याच्यामध्ये ट्रॅफिक व्हायचं. तर इकडच्या नागरिकांनी M.K. मडवी साहेबांकडे, माझ्याकडे, विनाताईंकडे, आमच्याकडे पत्र दिले होते की या ब्रिजचं काम करा आणि ते मोठं करा. तर त्यांनी जी आम्हाला 2015 साली आम्हाला जी संधी दिली होती, त्या संधीचं एक सोनं म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हा काम केलेलं आहे. त्यांचं मी सर्वात प्रथम आभार मानतो. आणि असंच काम आम्ही मडवी कुटुंब आम्ही तुमच्यासाठी करत राहणार. असंच आशीर्वादांनी प्रेम तुम्ही आमच्यावर ठेवा, प्रेम ठेवा. आणि या ब्रिजसाठी ज्यांनी आणखी मेहनत केली ते आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त साहेब, एक्झिक्युटिव्ह साहेब, CE साहेब आणि सर्व महानगरपालिकेचे जेवढे अधिकारी आहेत त्यांच्या सर्वांचा मी आभार मानतो. देवल राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करते. आणि आज 6 डिसेंबर आपले भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त त्यांना विनम्र मी अभिवादन करते. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याही मी त्यांनाही विनम्र अभिवादन करते. आणि आज सांगायला खूप आनंद होतोय, कारण यशोदीप सोसायटी आणि सत्यम हार्मोनी त्यामध्ये जे कलवड ब्रिज आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. खरं म्हणजे पूर्वी जेव्हा ही कलवड ब्रिज होती ते खूप नॅरो होती, जर 2 गाडी पास झाली तर एक साईडची जी गाडी आहे
जे आपलं गणपतीपासून जे येतात ट्रॅफिक ते किंवा इथून ट्रॅक्टर ॲटेपासून येतात त्यांना थांबायला लागायचं होतं. पण आपण आता पाहिलं की कलबड ब्रिजच्या खूप चांगल्या प्रकारे रुंदीकरण झालेलं आहे. ॲट अ टाईम 3 गाड्या जाऊ शकतो. सर्वांपेक्षा मोठा खंत असं होता की ब्रिजची ओपनिंग मेमध्ये व्हायला पाहिजे होता. पण आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एप्रिलपासून पाऊस सुरुवात झाली आणि त्यामुळे ह्या ब्रिजचं उद्घाटन लेट झालेलं आहे. तरी पण मनाला असं समाधान आहे की खूप रुंदीकरण झालेलं आहे. ॲट अ टाईम 3 गाडी पास होऊ शकतो आणि ब्रिजची थिकनेस एवढा म्हणजे 1.5 फुटाची थिकनेस आहे, जेणेकरून जी मोठी कंटेनर असेल ती मोठी गाडी गेली तरी या ब्रिजला काय होणार नाही. आणि खरोखर जे नागरिक नवी मुंबईतून म्हणजे वाशीतून येतात, आता आपण बघतो की बाहेरच्या जे हायवेमध्ये पण खूप ट्रॅफिक असतात, तर इथून जे रोड कनेक्ट होतो तिथून आज नागरिक डायरेक्ट वाशीवरनं येऊन या रोडनी डायरेक्ट ऐरोली मुलुंड म्हणजे मुंबईला जाऊ शकतात. तर खरोखर इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत करण मडवी आणि सर्वजण इथले जे नागरिक आहेत नेहमी आमच्यावर खूप आज 25 वर्षापासून आशीर्वादाने प्रेम देत आहे आणि पुढेही त्यांच्या आशीर्वादाने प्रेम कायम राहील. आणि पुढेही जे प्रकारचे कुठल्याही प्रकारचे काम असतील, कारण हे नाल्याचे रुंदीकरण नाल्याचे जे सुशोभीकरण आहे त्याच्याही काम खूप जोरात सुरू आहे. खूप मोठा नाला आहे, तेही अजून पुढे थोडा काही भाग बाकी आहे, तेही काम लवकरच करू. आणि पुढे जे नागरिकांनी जे हवे असलेले काम आहे ते आम्ही सर्वजण आपलं उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे शिवसेना पक्षाचे माध्यमातून आम्ही सर्वजण पुरा करू अशी मी आश्वासन देते. नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.